केलं त्यासाठी सॉरी. तू कशाला सॉरी बोलती? जेनी केलं तू जर बोलला तर ठीक आहे. हा, बाकी त्याला नाही तर काय महत्व नाही बघ. दादा कशाचं सॉरी बोलतोय? तो पण तुझ्यासारखाच. हा, मार तू पण मला आता टोमणी मारा. कोणी नाही मारत आहे, जे आहे ते सांगते. मी तुला सांगितलं होतं चुकीच्या मार्गाला जाऊ नकोस. आणि तू तू दादाला घेऊन चाललाय सोबत. वा, धन्य आहे. आहे का? अगं तुझा दादा काय छोटे लेकरू आहे का आमच्या नादी लागायला? आता 2 पैसे मिळतात म्हणल्यावर कुणाला नको वाटल? हा, तूच सांग बरं. पैशांसाठी तुम्ही असं काहीही करणार का? हा विकास, आपल्या परिस्थितीमध्ये एवढा फरक आहे. माझ्याकडे एवढे ऑप्शन्स होते, पण तुझ्यासोबत काय? तुझ्यातल्या माणसावर प्रेम केलं होतं. परिस्थितीमुळे तुझं शिक्षण सुटलं, पण तू तुझे तत्व कधी विसरले नाहीयेत रे. स्वतःसाठी, स्वतःच्या आई बापासाठी तू असं उन्हात प्रामाणिकपणे राबत होता राहणार. बघितलंय मी तुला हे. पण असं 2 पैशांसाठी तू असं काहीतरी करशील असं वाटलं नव्हतं मला. शीतल, तुला एक सांगू, हे असं मोठमोठं बोलणं आहे ना, लय सोपं असतं माहिती का? आणि त्यापेक्षा जास्त सोपं काय असतं? त्यापेक्षा जास्त सोपं असतं कुणाला तरी बोट दाखवणं, कुणाची तरी चूक दाखवणं. पण अवघड काय असतं माहिती का तुला? सगळ्यात जास्त अवघड असतं कोणाला तरी रस्ता दाखवणं. हा, चल तुझं सगळं मान्य आहे, मला सगळं मान्य आहे. पण मला एक सांग, हे असं चारी बाजूनी संकटात अडकल्यावर मी काय करायला पाहिजे होतं? ह्याचं उत्तर आहे तुझ्याकडं? असं तर सांग की. नाही ना?